आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माननीय नितीनजी पाटील आणि रवीजी पाटील यांच्या घराच्या जवळ असलेल्या ठिकाणी पॅम्पलेट वाटत होते, पॅम्पलेट आणि परिचय पत्रक वाटत असताना त्या 2-3 कार्यकर्त्यांना पकडलं आणि त्यांच्या खिशामध्ये पॉकेट टाकली. कोणी टाकली? शिवसेनेचे कार्यकर्ते, यांचे सगळे जे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांनी, आणि त्यांना तुमच्यासमोर जे फेस केलं की यांनी पैसे वाटतात असं फेस केलं दाखवलं, हे अतिशय चुकीचं आहे. जर पॅम्पलेट आणि परिचयपत्र वाटणं चुकीचं असेल तर काय इलेक्शन आयोगाला मी विनंती करणार आहोत की आमच्या त्यांचे चेक करावं. एकाच घरात कसं भेटेल, सगळ्यांना भेटले पाहिजे ना. एवढं त्यांच्या घराच्या बाजूला पेमेंट कोण वाटतं, पैसे वाटतं, त्यांचं घर आहे, त्यांचं मैदान आहे, त्यांचं ऑफिस आहे, त्या बाजूला कोण पैसे वाटेल का? साधी गोष्ट आहे, 100 कोण वाटणार नाही. पण तिथे त्यांना पकडलं गेलं पॅम्पलेट वाटताना आणि त्यांच्या कशामध्ये पैसे टाकले गेले. 10 दिवसापासून यांचं वाटप सगळीकडे चालू आहे. आणि आता ह्याची दडपशाही चालू आहे की इथं पंचनामा नाही करायचा पोलीस स्टेशनला. का पोलीस स्टेशनला? इथेच पंचनामा होईल तोचपर्यंत मी उठणार नाही. आणि कोण आहे कार्यकर्ते? स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की नंदू नाही का, कोण आपला नाही, ओमनाथ नाटेकर आणि विशू पेडणेकरचे कार्यकर्ते राजाजी पदवरून आलेत आणि स्पष्टपणे त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे की आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. रंगे हातो पाकिट पकडलेलं आहे आणि इथल्या प्रत्येक घरात जा, प्रत्येक घरातला नागरिक त्यांना तुम्हाला दिलेलं पाकिट दाखवेल. आणि आमचे इथले नागरिक स्वाभिमानी आहेत, त्यांच्या घरात जबरदस्तीने ते पाकिटे दिलेले आहेत. आणि असंच नाही, इथेच नाही, आज आयरेगाव असेल, सगळीकडे असेल, यांचे सगळे पडदे फाश मी केले. कोण आहेत हे कोण आहेत? जावा आयरेगावात किती अनधिकृत बांधकामं चालू आहेत.